नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, विद्यार्थ्याच्या मनामधील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, की कॉलेज कॉम्प्रोमाइज करू की ब्रांच कॉम्प्रोमाइज करू? म्हणजे काय? तर याचा अर्थ असा तुम्हाला सांगतो. जर एम-एस-टी सी-ई-टीमध्ये तुम्हाला कमी मार्क्स आले असतील, कमी पर्सेंटाइल येण्याचे चान्सेस असतील, तर त्या ठिकाणी आपल्याकडे काय ऑप्शन राहतात? एकतर आपण चांगलं कॉलेज निवडूया, टॉपचं कॉलेज घेऊया, पण त्याच्यामध्ये ब्रांच ज्या कमी कट ऑफ वाल्या ब्रांच आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिकल झालं, इन्स्ट्रुमेंटेशन झालं किंवा मॅन्युफॅक्चरिंग झालं, तर ह्या ब्रँचेस घेऊ का? की त्याच्या उलट सी-एस-आय-टी कडे जाऊ, पण त्यासाठी काय करायला लागेल, थोडंसं कॉलेज खालच्यातलं घ्यायला लागेल आपल्याला किंवा जे कॉलेज आहे आपल्याला समजा सिव्हिल मेकॅनिकलसाठी लागतंय, ओके. तर ते सोडून आपल्याला थोडंसं खालच्यातलं कॉलेज, कारण का आपल्याला ब्रांच टॉपची पाहिजे. मग ह्या दोन्ही पॉइंट बद्दल मी डिस्कस करणार आहे. तुमच्या मनामधील जो काही प्रश्न आहे, तो मी नक्की दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर एक अनाउन्समेंट अशी आहे, की आपली इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग स्टार्ट आहे, ऍडमिशन सुरू आहेत. आणि जे प्रीमियम बॅचचे ऍडमिशन्स आहेत तर ते खूप लिमिटेड आहेत, ते फुल होत आलेले आहेत. त्याच्यामुळे काय करा, की लवकरात लवकर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तर आपल्या दोन बॅचेस आहेत, प्रीमियम बॅच आहे आणि क्लासिक बॅच आहे. ऑलरेडी तुम्हाला फीचर्स वगैरे सगळे माहिती आहेत. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स देतोय, तिथं नक्की व्हिजिट करा. आणि प्रीमियम बॅचचा फीचर जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या ऍडमिशनची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. म्हणजे काय, ब्रांच सिलेक्शन, डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म, स्पॉट राऊंड, आय-एल-एस राऊंड, सर्व गोष्टी ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला इन्क्लुडेड असणार आहेत. त्याचबरोबर क्लासिक बॅचचे फीचर्स सुद्धा देखील आहेत. मग तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही या दोन बॅचेस मधील सिलेक्ट करा. त्याचबरोबर आमचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथं अवेलेबल आहेत. एनी टाइम तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की फोन करा. आणि एनरोलमेंट फॉर्मची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. बरं, आता आपल्या मुद्द्याकडे वळूया नक्की आपण, की ब्रांच महत्वाची असते की कॉलेज महत्वाचं असतं. बरं, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतील, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह अज्युम करायला लागतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील, की नक्की एका चांगल्या कॉलेजचे काय ऍडव्हान्टेजेस असतात किंवा एका चांगली ब्रांच ज्यावेळेस आपण घेतो तर तिथे काय ऍडव्हान्टेजेस असतात. आता पहा, ब्रांच ह्या सगळ्या चांगल्याच असतात, असं मी कोणत्या ब्रांचला स्पेसिफिक नावं ठेवत नाही. पण सध्याच्या काळामध्ये ज्या ट्रेंडिंग ब्रांच सुरू आहेत, म्हणजे थोडक्यात टेक ब्रांचेस, तर त्यांना प्राधान्य द्यायचं की कॉलेजला? बस सांगतो डायरेक्टली, आपण काय करूया, तर पहिली स्लाइड आपण पाहूया, की नक्की बेटर कॉलेज, ओके, टॉपचं कॉलेज ज्याला आपण म्हणतो, बेटर कॉलेज म्हणतो, तर त्याचे काय ऍडव्हान्टेजेस असतात. मी वन बाय वन एक्सप्लेन करतो व्यवस्थित. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, ब्रँड व्हॅल्यू. सीओईपी ज्यावेळेस तुम्ही कुणाला सांगता की मी सीओईपी मधनं पासआउट आहे, तर त्यावेळेस तुमची एक वेगळीच इमेज त्या माणसाच्या याच्यामध्ये तयार होते. त्यावेळेस तुम्ही सांगता की मी पीआयसीटी मधनं सीएस केलंय, पीआयसीटी मधनं आयटी इंजिनियर पासआउट आहे मी, तर त्यावेळेस एक वेगळीच इमेज समोरच्या माणसाकडे तुमची तयार होते. किंवा इंटरव्ह्यू वगैरे मध्ये तुम्ही जर गेला तर खूप ह्या ब्रँड व्हॅल्यूचा फरक पडतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, पियर ग्रुप. पियर ग्रुप म्हणजे काय, तुमचे साथीदार, सोबती, संगती, जे काही कॉलेजमध्ये तुमचे मित्रमैत्रिणी, कलिग्स वगैरे असतील, तर ते ज्यावेळेस तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये जाल तर त्यावेळेस तिथं मुलं सुद्धा टॉप आलेले असतील. मुलं सुद्धा टॉप आलेले असतील. टॉप आलेले असतील म्हणजे काय, अभ्यासू असणार ऑब्व्हियसली. ऑब्व्हियसली तिथं मुलं अभ्यासू असणार. मग त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल किंवा जी कॉम्पिटिशन म्हणतो, तर ती कॉम्पिटिशन अनुभवायला तुम्हाला मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही साईडची मुलं पाहताल, जे अभ्यास करतायत, सगळ्या गोष्टी पॉइंटर आणतायत, चांगले मार्क्स आहेत, मग त्यावेळेस तुम्हाला तो तिथं कुठेतरी वाटणार की आपण पण यांच्यासारखं व्हावं. मग तुम्ही नक्कीच तिथं प्रयत्न करणार आहे. पण एखादं तुम्ही लोअर लेवलचं कॉलेज पाहिलं, आता मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो की खूप कॉलेजेस आहेत लोअर लेवलची, तिथे डायरेक्टली कशाही प्रकारचे विद्यार्थी असतात. काही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी या प्लॅटफॉर्मवर सांगणं उचित नाहीये ते. पण मग त्या ठिकाणी जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही होणार. एक जर पेटीमध्ये नासका आंबा असेल तर तो सगळ्या आंब्याला नासवतो, बरोबर आहे. मग ते जे कनेक्शन आहे तर ते टॉप कॉलेजमध्ये त्या पद्धतीचे मुलं नसतात. त्याच्यामुळे तुमचा पियर ग्रुप हा चांगलाच असतो. आणि जे 4 वर्ष तुम्ही ज्या वातावरणात राहतात ते वातावरण ऑब्व्हियसली चांगलंच असतं, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, तर स्ट्रॉंग अल्युमिनी कनेक्शन. म्हणजे काय, तुमचे सिनियर्स वगैरे, तुमचे सीनियर वगैरे, मग याचा फायदा कुठं होतो तुम्हाला, प्रत्येक स्टेपवर याचा फायदा होतो. स्ट्रॉंग अल्युमिनी कनेक्शन प्रत्येक स्टेपवर. कुठे काय वॅकन्सी असतील तर आपल्याच कॉलेजला ऑब्व्हियसली ते सिनियर्स वगैरे रिकमेंड करणार आहेत, आपल्या स्टुडंटला रिकमेंड करणार आहेत. किंवा तुम्हाला काही अडचण आली प्रोजेक्ट्समध्ये, त्याच्यानंतर काही ज्या गोष्टीत अडचण आली, तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या सिनियर्स वगैरेला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण जे टॉप कॉलेजेस आहेत, आता पीआयसीटी सारखं कॉलेज झालं, सीओईपी सारखं झालं, गव्हर्नमेंट कराड सारखं कॉलेज झालं, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर व्हीआयटी सारखं कॉलेज झालं, तर अल्युमिनी कनेक्शन जे आहे तर खूप स्ट्रॉंग आहे. मग त्याचा पण खूप फायदा होतो आपल्याला. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय, इंटर्नशिप, प्लेसमेंट. आपला मेन गोष्ट आहे प्लेसमेंट. जर जे टॉप कॉलेजेस आहेत, म्हणजे सीओईपी असेल, पीआयसीटी असेल, व्हीजीटी असेल, टॉप क्लास इथं प्लेसमेंट आहेत. इव्हन सीओईपीचं सिव्हिल जे आहे, सिव्हिल ब्रांच, तिथं सुद्धा चांगली प्लेसमेंट आहे. सीओईपीचं मेकॅनिकल आहे तिथं सुद्धा चांगली प्लेसमेंट आहे. सीओईपीचं मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे, तिथं सुद्धा चांगली प्लेसमेंट आहे. म्हणजे टॉप कॉलेजचा फायदा ऑब्व्हियसली प्लेसमेंट वगैरे किंवा जे इंटर्नशिप म्हणतो, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणतो, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो, या सर्व गोष्टीमध्ये टॉप कॉलेजचा नक्की फायदा होतो म्हणजे होतो.
त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, हायली क्वालिफाईड टीचिंग स्टाफ. ओके, आता टॉप कॉलेजेस जे आहेत, नामांकित कॉलेजेस, ओके, तर त्यांच्यामध्ये हायली क्वालिफाईड टीचिंग स्टाफ असतो. जे टीचिंग स्टाफ असतो तिथला, ओके, तर त्यांना 20-20, 25-25 वर्षाचा अनुभव असतो. मग त्यांच्या अनुभवातून आपल्याला ते शिकायला मिळतं. किंवा आपण जे टीचिंग मेथड जी म्हणतो, ती एक वेगळ्याच पद्धतीची टीचिंग मेथड असते. आपल्या नॉर्मल कॉलेजसाठी सारखी टीचिंग मेथड नसते. आता पीआयसीटी सारख्या कॉलेजचा आपण विचार केला, तर टीचिंग स्टाफ जो आहे, तर तो मोस्ट ऑफ एनआयटीज, आयआयटीज मधनं पास आउट आहे आणि खूप चांगलं तिथं वातावरण असतं. किंवा जे तुम्हाला उपकरणं, लॅबोरेटरी वगैरे यूज करायला मिळतात, तर ते हाय क्लास लॅबोरेटरी वगैरे असतात किंवा टेक्नॉलॉजी ते असतात, तर पूर्ण अपडेटेड टेक्नॉलॉजी असतात. म्हणजे आपल्याला त्या टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो एक टॉप कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कॉलेजचं वातावरण, कॉलेजचं एन्व्हायरमेंट, कॉलेजचं वातावरण. आता जास्त करून टॉप कॉलेजेस कुठं आहेत, तर पुणे, मुंबई यासारख्या किंवा सिटीच्या ठिकाणी आहेत. मग ते वातावरण जे असतं कॉलेजचं, आता ऑलरेडी मी इथं तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलंय पीअर ग्रुपमध्ये. कॉलेजचं एन्व्हायरमेंट जे असतं, कशाचे रिलेटेड आहे. आता पहा, पीआयसीटी आणि सीओईबी मधला फरक सांगतो. पीआयसीटीचं एन्व्हायरमेंट कशा पद्धतीने आहे, तर पीआयसीटीचं एन्व्हायरमेंट एकच आहे, की 4 वर्षानंतर ना प्लेसमेंट. एकच. 4 वर्षानंतर प्लेसमेंट मिळणार म्हणजे मिळणार किंवा पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि सर्व मुलं तेच ट्राय करत असतात. पण सीओईपीचं जर वातावरण पाहिलं, तर तिथं काय आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत. प्लेसमेंट नो डाऊट खूप चांगल्या येतात, खूप चांगल्या येतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे किंवा अजून बाकीच्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे. कंप्लीट पॅकेज आहे. म्हणजे टॉप कॉलेजचा तुम्हाला हे सर्व फायदे होत आहेत. म्हणजे आपल्यानुसार आपल्याला ठरवायचं की आपल्याला याच्यातल्या रिक्वायरमेंट्स हव्या आहेत की नाही. ह्या गोष्टी जर हव्या असतील, तर ऑब्व्हियसली आपण कॉलेजला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा मी एक्सप्लेन करतो, तो म्हणजे काय, टेक ब्रांचेसचा फायदा सध्याच्या काळामध्ये. टेक ब्रांचेसचा फायदा. टेक ब्रांचेस कोणत्या, सीएस, आयटी, ईएनटीसी, एआयएमएल, एआयडीएस, ईसीई म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर काय, सायबर सिक्युरिटी असेल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन असेल. त्याच्यानंतर अजून भरपूर ब्रांचेस आहेत. ह्या काय आहेत, टेक ब्रांचेस आहेत. तर त्यांचा सध्याच्या काळात काय फायदा आहे, सध्याच्या काळात किंवा 4 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग पास आउट व्हाल, तर त्यावेळेस काय फायदा आहे हे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, हाय पॅकेजेस सध्या आहेत. सीएसआयटी वगैरे ज्या टेक ब्रांचेस आहेत ना, तर हाय पॅकेजेस ऑफर होतात. सिव्हिल मेकॅनिकलच्या फ्रेशरला तरी तेवढे पॅकेज मिळत नाही, जेवढे आता सध्या सीएसआयटी वगैरेच्या पॅकेजेस आपण पाहतोय. आणि हे खरं आहे, पूर्णतः खरं आहे. पीआयसीटी सारखं कॉलेज असेल, सीओईपी सारखं असेल, व्हीआयटी सारखं असेल, व्हीजीटीआय असेल, त्याच्यानंतर वालचंद कॉलेज असेल, खूप सारे कॉलेज आहेत की खूप चांगले चांगले पॅकेजेस सीएसआयटी वगैरे ह्या मुलांना मिळतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट असते स्पेसिफिक नॉलेज. आपल्याला त्या फील्डचं नॉलेज असतं. त्याच्यानंतर काय, मोर ऑपॉर्च्युनिटीज दॅन अदर ब्रांचेस. जर बाकीच्या आपण जर ब्रांचेस पाहिल्या, सिव्हिल मेकॅनिकल वगैरे, तर यांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण त्यांच्या फील्डमध्ये. पण आपल्याला जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटीज, जास्तीत जास्त जॉब ऑफर वगैरे ह्या जर हव्या असतील, तर टेक ब्रांचेससाठी शिवाय पर्याय नाही. कारण ऑब्व्हियसली सिव्हिल मेकॅनिकल खूप माझ्या आवडतीची ब्रांच आहे मेकॅनिकल. पण जर तुम्हाला प्लेसमेंट हवं असेल 4 वर्षानंतर ना, तर तुम्हाला टेक ब्रांचेस शिवाय पर्याय नाही. त्याच्यानंतर काय, तर स्टँडर्ड लिव्हिंग स्टाईल. पहा ना, ज्यावेळेस आपण आयटी कंपनीचे जे एम्प्लॉईज वगैरे असतात त्यांची लिव्हिंग स्टाईल बघतो, ओके, त्यांचं एक लिव्हिंग कल्चर जे बघतो आपण, तर ते कुठेतरी बेस्टच असतं सगळ्या बाकीच्या याच्यापेक्षा. मग तुम्हाला त्या पद्धतीचे ऍडव्हान्टेज हवे असेल, त्या पद्धतीने जर तुमची लाईफ तुम्हाला बिल्ड करायची असेल, तर तुम्ही ऑब्व्हियसली टेक ब्रांचेसकडे जायला पाहिजे. बरं, मग टेक ब्रांचेसचे फायदे समजले, समजले. आता नेक्स्ट नेक्स्ट काय आहे, तर इंटरेस्टेड ब्रांच. आणि ह्या स्लाइडवर मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. इंटरेस्टेड ब्रांच. आता इंटरेस्टेड तुमची टेक पण असू शकते आणि इंटरेस्टेड ब्रांच तुमची कोर ब्रांच म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या सुद्धा ब्रांचेस असू शकतात. म्हणजे इंटरेस्टेड ब्रांच महत्वाची याच्यामध्ये. इंटरेस्ट महत्वाचा का असतो, कारण पहा, स्पेसिफिक नॉलेज आपल्याला त्या फील्ड बद्दल तर मिळतच. त्याचबरोबर काय, की आपण आपलं पॅशन फॉलो करतो, आपलं पॅशन फॉलो करतो. आपल्याला जे जगायची आहे जी लाईफस्टाईल, ओके, आपलं जे ड्रीम आहे, ते आपण तिथं फॉलो करत असतो. त्याच्यामुळे काय, हाय चान्सेस असतात तुमचा सक्सेस रेट जो असतो, तर हाय चान्सेस असतात. तुम्ही कितीही लोक पहा, ओके, अगोदर म्हणजे किती असे तुम्हाला टीचर्स वगैरे मिळतील, तर हे अगोदर जॉब वगैरे करायचे. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस ते टीचिंग वगैरे फॅकल्टी, आता हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आवडीच्या क्षेत्रात आले तर त्या ठिकाणी ते जास्त सक्सेस झालेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आवडीच्या क्षेत्रात काम करता, ओके, तर एव्हरीडे हा तुमचा एन्जॉयबल असतो, काम तुम्ही एन्जॉय करता, बरोबर. तर त्या पद्धतीने मग तुम्हाला इंटरेस्टेड ब्रांच बद्दल म्हणजे मी माहिती देऊ शकतोय तुम्हाला प्रॉपरली. कारण पहा, माझं नेहमी सांगणं असतं, मी माझं कन्क्लुजन पण तुम्हाला देणार आहे. कारण का, हाय सक्सेस रेट आहे, एन्जॉयबल वर्क आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करता. दररोजचा दिवस तुम्ही जगता. फक्त कधी ऑफिस संपतं याची वाट बघत नाही दररोजचं, कारण ते तुमच्या आवडीचं काम असणार ना ऑब्व्हियसली. आणि जरी आवडीचं काम नसेल, तर थोडं इंटरेस्टिंग जरी काम असेल, तर आवड नंतर त्यात निर्माण होते. म्हणजे काय, दररोजचा दिवस तुम्ही जगता ना की फक्त घालवता. शब्द पॉवर, खूप पॉवर आहे या वाक्यामध्ये. काय, की दररोजचा दिवस तुम्ही जगता, काम एन्जॉय करता, प्रोसेस एन्जॉय करता. कधी
तर ज्यावेळेस तुम्ही आवडीच्या क्षेत्रात काम करत असाल, नाहीतर बाकी काय फक्त घड्याळाकडे बघत राहता 5 वाजता, कधी 5 वाजतात, कधी 5 वाजतात, कधी ऑफिस सुटतंय. मग अशी गोष्ट आपल्याला लाईफ टाईम नकोय. मग त्याच्यामुळे काय करायचं आपण, की तुमच्या आवडतीच ब्रांच आपल्याला चूज करायची. बरं. मग मी तुम्हाला काय-काय सांगितलं? मी तुम्हाला सांगितलं बेटर कॉलेजचे फायदे. मी तुम्हाला सांगितलं सध्याच्या काळात टेक ब्रांचेसचे फायदे आणि मी तुम्हाला सांगितलं सध्याच्या काळात इंटरेस्टेड ज्या ब्रांचेस आहेत तुमचे, तर त्याचे फायदे. आता मी माझं तुम्हाला फायनल कन्क्लुजन देणार आहे. काय तुम्ही मिस्टेक नाही केल्या पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट, पहिलं जे प्राधान्य तुम्हाला द्यायचंय, तर ते तुमच्या इंटरेस्टेड फील्डला प्राधान्य द्या. बरं, सगळे तुम्हाला सांगतील इंटरेस्टेड फील्ड, आवडीच्या क्षेत्रात जा. पण कसं ओळखायचं आपली आवड कुठे आहे? तर इमॅजिन करा थोडक्यात तुम्ही, की माझं 4 वर्ष कंप्लीट झाले, मी हे काम करतोय, मग ते मला आवडेल का? त्याचबरोबर तुम्ही ब्रांचेसचा सिलेबस पहा. मला हे गोष्टी शिकायच्यात, याच्याविषयी माहिती जाणून घ्यायची. मग मला क्युरिओसिटी आहे की नाही? तुम्हाला वर्क करायचं याच्यावर. कारण हा जो डिसिजन आहे ब्रांच सिलेक्शन, तर हा टोटली तुमच्यावर. ठीक आहे, कॉलेज आम्ही सिलेक्ट करून देऊ आणि कॉलेज जास्त काही मॅटर करत नाही. कॉलेज जास्त मॅटर करत नाही. फक्त कॅम्पस, हाय पॅकेज वगैरे बघून कॉलेजकडे जाऊ नका. तुम्ही काय शिकताय, काय ब्रांच बघताय ते बघा तुम्ही. कारण कॉलेज जे आहे, तर ते आपल्या आयुष्यात फक्त 4 वर्ष असतं. एकदा पास आउट आपण कॉलेजमधून झालं, त्याच्यानंतर कॉलेजचा आपला सहसा काही संबंध नसतो. फक्त ते एक शिक्का असतो, की ठीक आहे, पी-आय-सी-टी-एन आहे, सी-ओ-ए-पी-एन आहे. पण ते काय फक्त सांगण्यापुरतंच ना. त्याच्या व्यतिरिक्त काही कॉलेजचा रोल असतो का आपल्या आयुष्यात? तर नाही. पण जी ब्रांच आहे, आपण 4 वर्ष ज्या गोष्टीसाठी घासलंय, जे नॉलेज आहे, तर ते आपल्याला पुढे आयुष्यभरासाठी उपयोगी येणार असतं किंवा आपलं जे पॅशन आपण करियर घडवतो, तर ते आपण त्या ब्रांचमध्ये, त्या फील्डमध्ये घडवत असतो. त्याच्यामुळे हा डिसिजन खूप महत्वाचा आहे. मग माझं सांगणं तुम्हाला एकच असेल, की तुमच्या पॅरेंट्सना, जे तुमचे भाऊ-बहीण वगैरे असतील किंवा जे आपले काउंसलर आहेत, कारण आपण आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये ह्या सर्व गोष्टी कव्हर करतोय. तुम्हाला इथं ऑफलाईन सेंटरचा ॲड्रेस पण पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर पण पाहायला मिळतोय. काही डाऊट असेल तुम्हाला ब्रांच कॉलेजेसबद्दल, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. दोन्ही फोन माझ्याकडे आहेत आणि तुमचा प्रत्येक फोन मी उचलतोय. बरं, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे एकदा ठरवा. नंतर ना ऑप्शन फॉर्म फिल करायच्या वेळेस हे ठरवू नका. आत्ता ठरवा, की ब्रांच कुठली हवी आहे. ऑलरेडी भरपूर व्हिडिओ मी बनवलेत, की ब्रांच कोणती घ्यावी, कशी घ्यावी आणि मी बनवणार पण आहे. टेक ब्रांचेस व्हर्सेस कोर ब्रांचेस सर्व बनवणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि पॅरेंट्स असतील, आई-वडील असतील सगळ्यांना एकत्र बसवा. त्याच्यानंतर त्यांना सांगा, तुमच्या मनामध्ये काही असेल आवड, समजा मला ह्या-ह्या ब्रांचेसमध्ये जायचंय, तर ऑब्व्हियसली जा. त्या पद्धतीने तुमचे मतं हे त्यांच्यापुढे स्पष्ट मांडा किंवा त्यांची जरी काही मतं असतील, तर एक सल्ला-मसलत करून एक आपण काय म्हणतो समुपदेशनाने निर्णय घ्या आणि हा निर्णय कारण तुमची लाईफ चेंज करणार आहे किंवा एक पहा ना, ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल घेता, तर त्यावेळेस वेगळ्या डायरेक्शनला तुम्ही जाता. मेकॅनिकल घेता, वेगळी डायरेक्शन असते. सी-एस-आय-टीकडे जाता, त्यावेळेस वेगळी डायरेक्शन असते. म्हणजे इथून खरं तुमच्या आयुष्याची ब्रांच फुटणार आहे. म्हणजे तुमच्या झाडाला एक फांदी फुटणार आहे. त्याच्यामुळे हा निर्णय तुम्हाला व्यवस्थितरित्या घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपलं चॅनल मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतोय. मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलेला आहे तुम्हाला, मग असा कोणी तुमचा मित्र असेल, की जो कन्फ्यूज असेल ब्रांचमध्ये, कॉलेजमध्ये, तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. ऑल द बेस्ट.